brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानं देश हादरून गेलाय। या हल्ल्यात महाराष्ट्रातील देखील 6 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेनं महाराष्ट्रात देखील खळबळ उडाली। महाराष्ट्राच्या विविध भागातून जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी अनेक लोक गेले होते। यातील काही लोक या हल्ल्यातून बालंबाल बचावलेत। असंच काहीचं कोल्हापूरच्या 17 जणांसोबत देखील घडलंय। अवघ्या 1.5 किलोमीटरवरती मृत्यू असताना ते थोडक्यात यातून वाचलेत। कोल्हापूरचा 17 जणांचा ग्रुप इथं फिरण्यासाठी गेला होता। यातील सुरेंद्र सपाळे यांनी या हल्ल्याविषयी माहिती दिली आहे। पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणापासून ते अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावरती होते। जिथं हल्ला झाला त्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यावरून जावं लागतं। तिथं जाण्यासाठी हे 17 जण घोड्यांची वाट बघत होते। मात्र वेळेवर त्यांना घोडे मिळाले नाहीत आणि त्याच वेळी त्यांना गोळ्यांचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर हे 17 जण काही स्थानिक लोकांच्या मदतीनं आणि इंडियन आर्मीच्या मदतीनं सुरक्षित स्थळी पोहोचले। सुरेंद्र सफाळे यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं की वेळेवर घोडे न मिळाल्यामुळं आमचे जीव वाचले। कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशी, मुंबई तकसाठी।